आपण या स्लीवची डिझाईन कशी काढायची ते बघणार आहोत. त्याच्यासाठी आपण काय कॅनव्हास घेतलेला आहे. कॅनव्हासची डबल फोल्ड करून घेणार आहोत. कॅनव्हासची आपण काय डबल फोल्ड करून घेतलेली आहे. त्याच्यासाठी आपल्या मेजरमेंट काय लागणार आहे, हाताची उंची किती आहे ती. आता ह्या हाताची उंची आहे टोटल 11 उंची आहे. ठीक आहे, तर आपण काय करायचं याच्यावरती उंची मेजर करून उंचीचं मेजर टाकायचं 11 इंचावरती. नंतर वरच्या साईडला अर्धा इंच सोडायचं आहे, खाली पण अर्धा इंच सोडायचा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला तो डिझाईनचा जो हा बॉक्स बनवायचा आहे, हे क्लिअर दिसतं ना. डिझाईनचा जो हा तुम्हाला जो बॉक्स बनवायचा आहे तो किती इंचाचा बनवायचा आहे त्याच्यासाठी. जर जास्त जसं ब्रॉड केलं जाल तर इथे काय होईल ते असं मोठं मोठं होत जाईल. त्याच्यामुळे आपण जास्तीत जास्त इथे 1.25 इंचाचा बॉक्स करणार आहोत. एक काय करायचं 1.25 इंचाचा बॉक्स तयार करून घ्यायचा पूर्ण. ठीक आहे, 1.25 इंचाचा बॉक्स करून घेतलेला आहे आपण. इथून वरती अर्धा इंच सोडलेला आहे, खाली अर्धा इंच सोडून बॉक्स करून घेतलेला आहे. मेजर घेतलेला आहे हाताची उंची आणि याचं अर्धा इंच. आता हे टोटल मेजर किती बघायचं आहे 10चं. तर 10चा मध्य काढायचा 5. ठीक आहे, 5चा मध्य 2.5 आणि परत इथून पण 2.5 वरती मार्क करायचं आहे. म्हणजे त्याच्यानंतर सरळ रेषा मारून घ्यायच्या इकडे. ठीक आहे, म्हणजे आपले किती तयार होतील 1 2 3 आणि 4 तयार होणार आहे. वरती अर्धा इंच सोडलेलं तर शिलाईमध्ये आहे, खाली अर्धा इंच थोडंसं इथं मार्जिन शिल्लक आहे, लेस वगैरे लावायचं. ठीक आहे, आता ह्यांचा पण आपण सेंटर काढायचा आहे. आता 2.5चा पण सेंटर काढून घ्यायचा. ठीक आहे, तर 2.5चा सेंटर आपला किती होतोय 1.25 वरती. म्हणून आपण सगळ्या बॉक्समध्ये 1.25 वरती मार्क करायचं. ठीक आहे, आता हा तुमचा असेल याचा सेंटरची पण लाईन मारून ठेवायची अशी. तर आपल्याला काय करायचं, ह्या बॉक्सच्या बाहेरच्या साईडून आपण 1 इंच वाढवणार आहोत. ठीक आहे, 1 इंच वाढवून सरळ अशी रेष मारून घ्यायची. रेष मारून गेल्याच्या नंतर ओके.